हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी मम्मीकडे आली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मम्मीचं होम टूर बघायचं होतं. तर म्हणून म्हटलं चला आज होम टूर करूया. तर मम्मीच्या घराला बांधून वर्ष ते 2 वर्ष झालेली आहे. मी म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मम्मी त्यांचं पत्र्याचंच घर होतं. तेव्हा काही बंगला नव्हता, आताच त्यांनी बंगला बांधलेला आहे. तर चला मी तुम्हाला घर दाखवते पूर्ण. चला हा मस्त मम्मी त्यांचा पोर्च आहे. तर छोटाच पोर्च आहे पण खूप छान आहे, मस्त आहे. आणि इथं भीम आहे. तर ह्या भीमला त्यांनी छोटं मस्त मार्बल वगैरे लावलंय, थोडीशी डिझाईन केलेली आहे. इकडे नाही तुम्हाला खिडकी दिसते. तर इकडनं किचन आहे, ती किचनची खिडकी आहे. इकडं सेफ्टी डोअर पण टाकलेले आहे. तर मी तुम्हाला सगळं घर दाखवते. अगोदर बाहेरूनच सुरुवात करते पोर्च पासून. तर बाहेर सगळी रॅलिंग वगैरे केलेली आहे. तू आपली सगळ्यात प्रिय म्हणजे आपले सकाळी सकाळी तू वृंदावन असतं, तर त्याच्यापासूनच आपली सुरुवात होते. तर ते पण इकडे. तर थोडंसं तुटलंय मम्मी त्यांचं, ते मुलांजवळ ठेवताना तुटलं थोडंसं. आणि आता इकडे मस्त गेट वगैरे सगळंच रॅलिंग वगैरे केलेली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. जसं इकडनं आहे तसंच तिकडनं पण आहे. तर चला घराचं इंट्रोडक्शन कोण देत आहे? संस्कृती का? हा हसते. तर हा आहे सेफ्टी डोअर मम्मीन त्यांचा. तर हा जो दरवाजा आहे तो मम्मीन त्यांनी फर्निचर मध्येच बनवलेला आहे. आणि इकडे पण सेफ्टी डोअर वगैरे आहे. आणि इथे ना मस्त गणपतींचं म्हणजे एंट्री करताच गणपती बाप्पांचं आपल्याला दर्शन होतं. आणि त्यानंतर अशी एंट्री केल्यानंतर समोरच मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. या साईडला विंडो आहे, विंडोच्या वरती मस्त आजी बाबांचा फोटो लावलेला आहे. सगळेजण बसलेले. कार्तिकी उड्या कोण कार्तिकी झोपली ना, भाऊ पण बसलाय, सगळेजण बसले. मिस्टर आले होते, मला व्हिडिओ घ्यायचा होता ना, तर मला घेऊन आले. तर तुम्हाला आता मी इकडं होम टूर करते, तुम्ही इकडं गप्पा मारा. तर चला आता इकडनं अशी एंट्री होती. तर इकडं असे 2 बेडरूम आहे. तर इकडं वॉशरूम वगैरे आहे. इकडनं अशी एंट्री होती. तर मुलांचं सगळं लिहिण्याचं वाचण्याचं मम्मीने त्यांच्या रूममध्ये असं लावलेलं आहे. तर इकडे पण आहे ना विंडो आहे. आणि हा मम्मीने त्यांचा बेडरूम आहे. इकडे कपाट वगैरे वरती ना लॅपटॉप वगैरे काढलेले आहे. जर आपलं काही सामान असेल तर ते त्यामध्ये ठेवू शकतो. तर छोटे छोटे बेडरूम आहे पण छान आहे, मस्त फिनिशिंग आहे. आणि इकडे CCTV साठी लावलेलं आहे. तर बाहेर CCTV आहे ना, तर त्यासाठी ते कम्प्युटर वगैरे त्यामध्ये सगळं दिसतं बाहेरचं. असंच इथून बाहेर निघाल्यानंतर इकडे पण एक बाथरूम आहे. आणि त्यानंतर इकडे पण एक बेडरूम आहे. तर ह्या बेडरूममध्ये काही बेड वगैरे नाही आहे. हा माझ्या मोठ्या भावाचा बेडरूम आहे. तर त्यांची मुलं छोटी छोटी, त्यामुळे त्यांनी अजून काही बेड टाकलेला नाही आहे. इथे पण एक विंडो आहे. तर ही विंडो पण अशी वरती जाते, अशी खाली येते. वरती पण त्यांचं भरपूर असं सामान आहे, कारण की म्हणजे शेती वगैरे म्हटली की भरपूर असं सामान असतं. आणि इकडे घड्याळ वगैरे लावलेले, इकडे त्यांचं कपाट वगैरे ठेवलेलं आहे. तर त्यांचे ना 8x10 8x12 असे बेडरूम आहे. तर जागे अभावी त्यांनी छोटे छोटेच बेडरूम केलेले आहे. तर सामान पण भरपूर असतं. तर इथे सगळं फर्निचर वगैरे करायचं आहे. पण मग आता सध्या काही लगेच घर झालं, फर्निचर लगेच काही होऊ शकत नाही, त्यामुळे मग असं सामान ठेवलेलं आहे त्यांनी. आणि असा आहे त्यांचा बेडरूम. रूममधनं बाहेर पडलं की नंतर इथं TV वगैरे लावलेला आहे. तर तुम्हाला मी जसं की सांगितलंच की अजून फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी TV वगैरे लावला. आणि लगेच दुसऱ्या साईडला इकडे रूममध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. तर इकडे पण 2 रूम आहे. एंट्री केल्यानंतर आहे ना, हा आहे मम्मी त्यांचा स्टोर रूम. तर खूप सारा अंधार आहे, मी लाईट लावते. हां, तर मम्मी त्यांची घटस्थापनेची तर तयारी झालेली आहे वाटतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता त्यांचं सगळं स्टोअर सामान जे असतं तर ते इकडे ठेवलेलं आहे. तर खूप म्हणजे असं भरपूर सामान आहे, धान्य वगैरे. तर तुम्हाला हे लोखंडी टिपडे दिसत असेल ना, याच्यात आमच्या जन्माच्या म्हणजे खूप अगोदरपासूनचे हे टिपडे, यांच्यामध्ये खूप सारं धान्य असतं मम्मीने त्यांचं. इथे पण भरपूर सारं धान्य ते ठेवता. इकडे त्यांचे काही साबणी, रांगोळी, सगळं असं अडगळीचं सामान त्यांचं इकडे असतं. इकडे सगळे गच्चे वगैरे बांधून ठेवलेले आहे.
बेडमध्ये गेल्यानंतर इकडे असं त्यांनी फोटो वगैरे ठेवलेला आहे, त्यांचा टेडी आहे कार्तिकीचा, आणि समोरच असं कपाट आहे. तर कॅमेराला काहीतरी प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. तो झूम होतोय, काही कळत नाही. मिस्टरांनी बघितलंय. तर इकडे करम भाऊ झोपलेला आहे, खूप दमला होता ना. आणि त्याच्या पण इकडे एक विंडो आहे आणि प्रत्येकाच्या रूमला असे लॅपटॉप वगैरे काढलेले आहे, कारण की काही पण सामान त्यामध्ये ठेवू शकता म्हणून. करण भाऊच्या बेडरूममधून बाहेर आलं की इथे कृष्णाची अशी छान मूर्त आहे आणि इकडे पण एक विंडो आहे आणि इकडे ना दरवाजा आहे, तर सेफ्टी डोअर. तर ते खोलती नाही जास्त, तर मी तुम्हाला फक्त दाखवते. तर त्यांचा काही जास्त इकडून यूज नसतो, त्यामुळे म्हणजे दोन्हीकडचे पण दरवाजे सेम आहे. आणि इथे मार्बलची अशी फ्रेम करून मग खिडकीला छान असं वाटतं ना, तर त्यांनी तसंच केलेलं आहे. खूप छान वाटते. त्यानंतर पूर्ण हॉलला POP केलेली आहे. तर छान असे म्हणजे POP तर छान केलेली आहे. तर म्हणजे दोघांच्या दृष्टिकोनातून हे घर बांधलेलं आहे. जेव्हा दोघं वेगळे होतील तेव्हा फक्त मध्ये एक भिंत टाकली की दोघांचे पण पार्टिशन वेगवेगळे होतील, अशी ॲडजस्टमेंटनुसार हे घर बांधलेलं आहे. तो येणारच नाही. तर इथे पण मार्बलची फ्रेम आहे. त्यानंतर मम्मीचं वहिनींचं इकडे मस्त काम सुरू आहे. ब्लाऊज शिवत आहे का? वहिनी खूप छान ब्लाऊज शिवतात. त्यांनी माझं पण एक ब्लाऊज शिवलंय, मी शिवल्यावर दाखवल. तर त्यांचं इकडे सगळ्यांचं एकत्र मेकअपचं सामान, सगळ्यांचे कपडे, सगळं काही वस्तू इथंच असतात. वहिनींचा हा शिवण क्लासचा रूम आहे आणि आपली कार्तिकी पण इकडे झोपलेली, तिची पण झोपण्याची खोली ही. तर वरती फॅन वगैरे ना, तर छान हवा लागते ह्या रूममध्ये. ह्या रूममध्ये पण त्यांचं सगळं धान्य, कपडे, थोडीफार भांडे असं असतं. आणि कार्तिकी पण झोपलेली आहे. तर हा तिकडं जसा किचन आहे ना, तसंच इकडं हा किचन आहे. म्हणजे दोन्ही किचन सेम आहे, फक्त इकडे अजून काही त्यांनी तशी सोय केलेली नाही आहे. किचनमध्ये एंट्री केल्यानंतर छान असे भांडे वगैरे इकडं मांडलेले. अजून काही त्यांनी ट्रॉल्या वगैरे केलेल्या नाही आहे. इकडे ह्या साईडला छोटा असा किचन आहे. आणि ह्या साईडला पण आहे ना, वरती सगळे डब्बे वगैरे ठेवलेले आहे त्यांनी. आणि इकडे मस्त फ्रीज आहे. इकडे पण छोटे भांडे लावायला जागा आहे. आणि त्यानंतर इकडे देवघर आहे. तर इकडे मस्त गणपती बाप्पांना बसवलंय त्यांनी. इकडे छान असे देव बाप्पा आहे सगळेच. सकाळी नैवेद्य वगैरे दाखवला होता. देवघराला पण POP केलेली त्यांनी. आणि ना आमची गावातली देवी आहे ना, म्हणजे माहेरच्या गावातली देवी, तर तिचा हा फोटो त्यांना गिफ्ट म्हणून आलेला होता. तर खूप छान फोटो आहे मस्त. इकडे गणपती बाप्पा पण बसलेले आहे. त्यानंतर देवघराच्या शेजारीच आणि किचनच्या शेजारी लगेच इथे बाहेर जायला दरवाजा आहे. त्यांना लगेच इकडे असं बाहेर निघतो. आणि त्यानंतर इकडे कपड्यांना वगैरे सोय केलेली आहे. तर मम्मीने त्यांचं बोर आहे, तर इथे कपडे धुवायला खूप छान असा दगड केलेला आहे. आणि इथे पाण्याचं हौद आहे. तर तुम्हाला हौद पण दाखवते. पूर्ण भरलेलं आहे हौद. त्याचं हे दार आहे. आणि इकडे पण जसा तिकडे पोर्च आहे ना, तसाच इकडे पण पोर्च आहे. तर तशीच गणपती बाप्पा सेम, म्हणजे जसं तिकडे तसंच इकडे. पण पावसामुळे ते कपडे वाळत टाकत्या. आणि इकडे खांब वगैरे. इथे ना CCTV कॅमेरे लावलेले आहे आणि अजून वरती पण आहे. तर चला आता आपण गच्चीवर जाऊया. आता भाऊ आपल्याला गच्ची दाखवणार आहे. तुला चढतात? चल, पायाने चढता येतं का असं? चला. तर असं आपण गच्ची आल्यानंतर अजून गच्चीला रॅलिंग करायची बाकी आहे. भरपूर मोठी गच्ची आहे. दुसरे कॅमेरे कुठे लावले रे? खालीच आहे का? तर आज मम्मीने त्यांनी थोडेसे कपडे धुतले वाटतं. आणि भरपूर मोठी गच्ची आहे. इकडे डग आहे.
सगळा पसारा म्हणजे टाक्या आहे ना बोरच्या पाण्याची, पण हे बोरचंच पाणी आहे त्यांच्याकडे. आणि मग पाणी भरलं का इथून खाली पाणी पडतं, तर डग आहे खाली मोठा आणि इथून सगळं गाव दिसतं. आणि इकडे सगळे वावर आहे मस्त. अजून रॅलिंग करायची बाकी याला ना. आणि जर उन्हाळ्यामध्ये वरती झोपायला आलंय तर इथे पॉइंट काढलेले चार्जरचे, चार्जर पॉइंट. इकडे मस्त सगळे वावर आहे. इथेच मम्मीने त्यांची गाडी ट्रॅक्टर लावलेला असतो घराच्या समोरच. हा ओटा आहे ना त्याच्या अगोदर रस्ता आहे आणि पुढं पण आहे असंच. इकडनं पुढं गेलं की इकडं पण त्यांची जारची गाडी, त्यांचा पण ॲक्वाचा बिझनेस आहे ना, तर त्यांची पण गाडी इथे लावलेली असती. शेरू बघा, शेरू आहे का तुमचा? शेरू आला, कमॉन कमॉन शेरू. शेरू बघतोय बघ. तर इकडे मस्त. अरे इकडनं पण गच्चीच्या पायऱ्या, इकडनं पण पायऱ्या आहे. आणि गच्चीला अजून रॅलिंग करायची बाकी, पण त्यांचा लसूण वगैरे ते असे इकडे ठेवतात आणि बाकीचं काही सामान असतं ते. आणि चला आता आपण परत खाली जाऊया. तर बाहेरून पण छान वाटतं. तर हे ब्लॅक कलरचं दिसतंय, तिथं त्या संध्याकाळच्या वेळेस सगळ्या लाईटी वगैरे लागतात. तर छान घर बांधलेलं आहे आणि इकडून अजून रॅलिंग करायची बाकी आहे. तर दोघांच्या सोयीनुसार असं हे घर बांधलेलं आहे. तर पूर्ण एंट्री आहे ही. तर छान अशी एंट्री पण होती इकडनं. आणि 3-3 फुटाच्या गॅलऱ्या आणि पोर्च काढलेले आहे त्यांनी. पुढचा पोर्च थोडासा जास्त आहे, बहुतेक 5-1 फुटाचा असेल. आणि ज्या बाहेरच्या गॅलऱ्या आहेत ते 3-3 फुटाच्या आहे. तर छान असं घर बांधलेलं आहे. इकडे सगळी म्हणजे इकडून पण गच्चीवर जायला दारासमोरच बोर पण खणलेली आहे. तुम्हाला तो चौकोन दिसत असेल ना, तर तिथे बोरचं खड्डं आहे. इकडे गाडी लावलेली आहे. इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे ना, तर ह्या माझ्या लहान्या वहिनी अंकिता वहिनी आणि करम भाऊच्या मिसेस, 2 नंबरचा भाऊ आहे ना त्याच्या. तर हाय म्हणा सगळ्यांना, कारण की सगळ्यांना इंट्रोडक्शन करून द्यायचं होतं म्हणून. चला काय येतो आता, निघायचं आहे. करण भाऊ आणि पप्पा इकडे बसलेले होते, तर बोलत होते ते. आणि इकडे सोपान भाऊ पण बसलेला होता. आज घरामध्ये मम्मीला सारखे पाहुणे चालू होते, कारण की सोपान भाऊला बघायला पाहुणे येत होते. त्यामुळे मग मला पण काही एवढा व्हिडिओ डीपमध्ये घेता आला नाही. ज्यावेळी मी दिवाळीला जाईल ना त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा एकदा होम टूर करणार आहे. ओळख करून द्यायची राहिली होती, तर ह्या ऋषाली वहिनी अंकिता वहिनी मी तुम्हाला दाखवल्या. तर माझा मी तुम्हाला सगळं मम्मीचं घर आज होम टूर केली आहे. तर तुम्हाला मम्मीचं घर कसं वाटलंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. असं तोपर्यंत बाय बाय.